नामदेव आवडी
श्रीहरी भक्तपरायण सुरेश महाराज कासगुंडे त्यांना साथ करतील सूर्यकांत महाराज शिंदे.
आवडी ऐसा लाभ सांगे देव ऐसा लाभ सांगे नाम देवा आवडी सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी दर्शने नाशी व्याधी पिडा किंवा दरुशने नाशी व्याधी पिडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी एका जनार्दनी मापारी नांदतसे अलंकापुरी ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी विठ्ठल विठ्ठल मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव
ऐके नामदेव आवडी श्री ज्ञानदेवाचर श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी श्री ज्ञानदेवाचरणी श्री ज्ञानदेवा श्री ज्ञानदेवाचरणी श्री ज्ञानदेवा असो दिवस रजनी असो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले ज्ञानेशप्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंगसंहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने जीवाला जो लाभ प्राप्त होतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये पुण्यपावन ज्ञानेश्वरीचं वाङ्मय मंदिर असलेलं आपलं हे ज्ञानेश्वरी मंदिर, या मंदिरामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला कार्तिकी वारीच्या निमित्ताने असलेला माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ असलेला हा ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये ही माझ्या वाट्याला आलेली सेवा, या मंदिराचे संस्थापक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांचे श्रीगुरू कर्मयोगी आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे बाबांनी या मंदिराची पायाभरणी केली. आणि मग पायाभरणी केल्यापासून त्यांच्या जीवनाने त्यांना भरपूर लोकांनी साथ केली आणि हे आखीव रेखीव भव्य दिव्य ज्ञानेश्वरी मंदिर उभं राहिलं. या मंदिराच्या बांधकामासाठी आदरणीय वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे यांनी आपलं जीवन चंदनासारखं उघडलं. महाराज प्रत्येक लोकांपर्यंत जायचं, माऊलीच्या ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीत झालं पाहिजे. खरं तर आज महाराष्ट्रात गीता मंदिर आहे, हरिपाठ मंदिर आहे, गाथा मंदिर आहे आणि ज्ञानेश्वरी मंदिर आहे. आणि इतर जी वाङ्मयाची मंदिरं निर्माण झाली, या सर्व वाङ्मयीन मंदिराच्या निर्मितीचे मूळ संकल्प करणारे आमचे सद्गुरू गोविंद महाराज होते. महाराज गोविंद महाराजांनीच वाङ्मयाचं मंदिर असावं ही कल्पना कोणाच्याही डोक्यात नव्हती, मस्तकात नव्हती. पण आदरणीय गोविंद महाराज म्हणजे कौशल्यपूर्ण जीवन. महाराज सगळ्या अंगाने त्यांचं नेतृत्व राहायचं. धर्मशाळा 2 उभ्या केल्या होत्या त्यांनी वर गोपाळपुऱ्यात. आणि मग ज्ञानेश्वरी मंदिराची जागा घेतली, पुन्हा हेही काम सुरू केलं. असं अनेक दिंडी काढली, तीर्थयात्रा काढल्या, मोठे मोठे सप्ते केले. याला माणूस खटाटोपी लागतो. महाराज याला लय मनुष्य असा आपलं शांती खडग हाती काळा शिते नागविती अशी शांत स्वभावाची माणसं लागत नाही. याला मनुष्य तडपदार लागतो आणि नेतृत्व गुण घेऊनच जन्माला आल्याला लागतो. काहींकडं नेतृत्व गुण राहतो. महाराज अचूक नेतृत्व करणार आणि कोणत्या कामात टाकत ते अचूक करणार. आणि काहींकडं फक्त भोक्तृत्व गुण राहतो. बघा फक्त चोपायचं कधी एवढं सांगा.
नेतृत्व नाही, सेवा नाही, काय नाही, काय नाही. गोविंद महाराजांचं नेतृत्व कर्तृत्व घेऊन आलेले साधू होते आणि मग त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या कर्तृत्वाने हजारो तीर्थक्षेत्रावर नामसप्ताह दिंडी ज्ञानोबराच्या सोहळ्यात सर्वात मोठी दिंडी गोविंद महाराजांची महाराज माऊलीच्या सोहळ्यात 4-5 हजार लोक. तसे भिशी भरून 2-2.5 हजारच चालत येतं. 2-2.5 हजार म्हणते हा भरली आता एवढीची चौकशी तरी कशी करीत महाराज असं फुकट खाऊ नाही बरं असे गोविंद महाराज. पण त्यांना नाही म्हणायचं नाही, लय शांती सागर होते महाराज, कोणाला नाही म्हणायचं नाही. त्यांना कोणाला पंक्तीतून उठवलेलं त्यांना आवडत नसायचं महाराज. जेवत येत ना आलेत ना माऊलीच्या नावाने खाऊ द्या 2 घास, शिरलेत ना तंबूत राहू द्या, फक्त सांगा जुडीने शिरू नका राहा बाबा हो, भजन करा, आनंदाने परमार्थ करा. दिन दुबळे सांभाळले गोविंद महाराजांनी. वर 2 धर्मशाळा होत्या. मी गोविंद महाराजाला जवळून पाहिलेला बोय महाराज. 25 वर्षापूर्वी मी महाराजांना पूर्वी पाहिलेलं आहे. तेव्हापासून जाईपर्यंत 2023 सालापर्यंत 2000 ते 2013 या सालापर्यंत गोविंद महाराजाला मी जवळून पाहिलेलं आहे. फार व्यक्तिमत्व काय सांगायचं आहे. कोण्या भागाचा विद्यार्थी आला, गोविंद महाराजांनी त्याचा भाग विचारला नाही. सुखदेव महाराज कोण्या भागाच्या विद्यार्थ्याला जागा दिली, वा. कोण्या जातीचा आला त्याला जात विचारली नाही. आता जात विचारून धर्मशाळेत ठेवायला लागले. त्या धर्मशाळेचे व्यवस्थापकच ठोकले पाहिजे. कोणाची जात कधी विचारली नाही गोविंद महाराजांनी, कोणाचा कधी भाग विचारला नाही, कोणाचा अधिकार विचारला नाही. ब्रह्मचारी विद्यार्थी तर सांभाळले गोविंद महाराजांनी, गृहस्थी सांभाळले, लग्न झालेले, पळून आलेले, पळून आणलेले सगळे सांभाळले महाराज. हे फक्त एक साधूच माणूस करू शकतो, दुसऱ्याची टाप नाही. विचारा इथं जुने जेवढे आहेत ना, मी सांगतोय ते बाबा कोटावाल्या बाबाने विचारा. लय दिन दुबळी सांभाळली गोविंद महाराजांनी महाराज. असं मधुकरी बंद असल. आता तिकडं 100 मुलं राहिले होते महाराज विद्यार्थी. 100 पोरांना महाराजांनी जीव घालायचं महाराज. विद्यार्थ्यांनी जेवायचं, भांडे घासायला महाराजांना ठेवायचं. बरं निघाले आपले. मी म्हणलं ना काय इकडं फक्त भोक्तृत्व गुण राहतोय महाराज. गोविंद महाराजांनी लई माणसं सांभाळली महाराज. आणि लई साधे. माऊलीच्या दर्शनाला गेले का तिथून भाजीपाला घ्यायचे आणि रस्त्यानेच भेंडी खात यायची. किंवा मी मोठा महाराज आहे ज्ञानेश्वरी मंदिरात, तसं त्यांना महाराजपणाचा वाराच लागला नाही. आणि मागं कोणतीही परंपरा नसताना विचारा बाबांना ओळखणारी त्यालाही माणसं येतं. त्यांचे काय वडील फडकरी नव्हते, गडीर आजोबा कोणी गडकरी नव्हते, फडकरी गडकरी कोणी नाही. पण एखादा मागून येऊन पुढं जातोय महाराज. हा असे मासे आदरणीय गोविंद महाराज. आणि मग महाराजांची परंपरा चालवणारे आमचे सहपाठी. आम्ही एकाच गल्लीत राहिलो, एकाच मधुकरीत राहिलो, एकाच पाठाला शिकलो महाराज. आदरणीय माझे गुरुबंधू विष्णू महाराज केंद्रे. आणि मग महाराज पांडुरंगाच्या चरणी विलीन झाल्यावर विष्णू महाराजांच्या माथ्यावर हा भार आला. आणि गोविंद महाराजांच्या बरोबर खांदा देऊन ज्यांनी सर्व हा जगन्नाथाचा रथ ओढला असे आदरणीय भास्कर महाराज. भास्कर महाराजांनी विष्णू महाराज हे या दोघं जण या मंदिराची 2 चाकं आहेत. विठ्ठल विठ्ठल आदरणीय महाराजांचा आरत चालवतात. आपल्या सर्व मातृपितृ मायबाप जनतेला विनंती की जसं आमचे शीख बांधव आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10वा हिस्सा धर्मासाठी काढतात महाराज. आमचे इस्लाम बांधव वार्षिक उत्पन्नाचा 10वा हिस्सा धर्मासाठी काढतात. त्यांना शिखांना आणि इस्लामांना जर 100 रुपये भेटले तर त्यातले ते 90 रुपये संसाराला लावतात, 10 रुपये दान करतात. 1000 रुपये भेटले तर 900 रुपये संसाराला लावतात, 100 रुपये दान करतात. 10,000 रुपये भेटले तर 9,000 रुपये खर्च करतात आणि 1,000 रुपये धर्माला लावतात. 1,00,000 रुपये भेटले तर 90,000 रुपये संसाराला लावतात, 10,000 रुपये दान करतात. सर्वाला विनंती आहे, आमच्या सद्गुरू गोविंद महाराजांनी हा मोठा संकल्प केला आहे. आपण शीख बांधवांचा आणि इस्लाम बांधवांचा आदर्श घेऊन ते जसे त्यांच्या धर्माला मदत करतात तसं आपणही आमच्या गोविंद महाराजांना आणि आपल्या हिंदू धर्माला मदत करावी अशी सर्वांना विनंती. विठ्ठल असो या निमित्ताने अभंग घेतलेला आहे. आता कार्तिकी वारी म्हटलं का माऊलीच्या वर्णनाचे अभंग घेतले पाहिजे. कीर्तनकाराने वर्षभर माऊलीचे अभंग पाहिले पाहिजे. ज्ञानोबरायांवर लय वाङ्मय लिहिलेलं आहे. आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथांना पवार म्हणायचे, आळंदीत
दुसरा अभंग घ्यायचा नाही, माऊलीच्या वर्णनाचा घ्यायचा. गाथेच्या गाथे भरलेत माऊलीच्या वर्णनाने महाराज. समाधी तीर्थावळे काय मोठी समाधी लहानी समाधी सगळ्या संतांनी ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं आहे. सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा. म्हणून आळंदीत कीर्तन करायचं म्हटलं का ज्ञानोबरायचा उल्लेख आलाच पाहिजे असा अभंग घ्यायचा. नाही तर काल एकाने अभंग घेतला होता, पिकलिया शेंद कडूपण गेले. म्हणलं नाही नाही अजून कडूपण आले गेले नाही. म्हणलं तुम्हाला वर्षभरात एखादा अभंग पाहणं होऊ नये, एखाद्या अभंगावर माऊलीचे चिंतन करता येऊ नये. ठेवून दिले बाय. वर्षभरात एखादा अभंग पाहू नये माऊलीचा, एखाद्या अभंगावर आपण बोलू नये. आपलं पाप हे विठ्ठल. इथं संतपर अभंग घ्यायचे नाही, माऊली पर घ्यायचे. संतपर गावाकडे जे बसलेत ना तेच इथं घेतात लोक महाराज. उजळले भाग्य आता गावाकडं, इथं नाही. इथं माऊलीचंच वर्णन आलं पाहिजे. आणि खाल्ल्या श्रोत्यांनी सांगायचं महाराज माऊलीचा अभंग घ्या, नाही तर माईक घेऊन निघून जाईल. ओरडा काय ओरडायचं तेवढं. वा पुढं तरी इथून पुढं कीर्तनकाराच्या नावापुढं अभंग छापले पाहिजे. त्या अभंगावर बोला विठ्ठल. आता माऊलीचा अभंग आपण काहीतरी वर्णन करावं. मग आता नाथरायाच्या गाथ्यात ज्ञानोबराचे वर्णनाचं प्रकरणच आलंय महाराज. त्यातला हा अभंग आहे. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. आजच्या अभंगात भगवान परमात्मा नामदेव महाराजाला ज्ञानोबराच्या समाधी दर्शनाने काय लाभ प्राप्त होतो आजच्या अभंगात सांगतात विठ्ठल. या लोकांमध्ये प्रत्येकाची नजर लाभावर आहे विठ्ठल. प्रत्येक जन्माला आलेला मानव तो कोण्या जातीचा असो, कोण्या भागाचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, कोण्या पक्षाचा असो, त्याचा कसा काय निकाल लागाना, पण प्रत्येक जणाची नजर ही लाभावर आहे. प्रत्येक जण लाभावर नजर ठेवून वाटचाल करतो. लाभ असल तर प्रवृत्ती, लाभ नसल तर निवृत्ती. प्रत्येक जण लाभान्वित होऊन लाभाभिमुख होऊन प्रवास करतो विठ्ठल. लाभाची आसोसे पुढे चाले मतदान करून बाहेर आला. यावर्षी मी मतदान दिलं बरं का. मी माझं वय 39 आहे. 39 वर्षात मतदान दिलं नाही. माझे वडील उभे होते तरी मतदानाला गेलो नाही. माझी आई उभी होती तरी मतदानाला गेलो नाही मला. पण यावर्षी मतदानाला गेलो महाराज. का? सगळा समाज हिंदू धर्माच्या विरोधात उभा राहिला आहे म्हणून हिंदूसुद्धा मतदानाला बाहेर पडले पाहिजे. पण आता सांगून काही फायदा नाही, कारण वरात गेले निघून आणि गोडे आले मागून. हे तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं 2-4 दिवस मार.
मतदान केलं आणि योग्य पक्षाला मतदान केलं. कोणत्या ते 12 वाजता कळेल. ऐका, एक जण मतदान करून बाहेर आला, म्हणा राम 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 राम. मतदान केलं का त्याला? हे बघा मतदान केलं. बर, कोणाला मत दिलं? त्याला महाराज मी कोणाला मतच दिलं नाही, मी नोटाचं बटन दाबून आलो. मी यावर्षी पाहिलं ते, तुम्हाला जो उमेदवार पसंत असतो त्याच्या पुढं ते बटणं राहतात, ते बटणं दाबली का त्याला ते मत पडतं. बरं, कोणताच उमेदवार पसंत नसेल तर मग तर तिथे एक नोटाचा अधिकार आणलेला आहे, आदरणीय अण्णा हजारेने आणलेला आहे तो अधिकार. उमेदवार जर पसंत नसेल तर नोटाचं बटन दाबलं का आपलं नकारात्मक मत पडतं, सकारात्मक नाही. म्हणजे महाराज मी मतदान करून आलो पण मी नोटाचं बटन दाबलं. अरे का रे बाबा, 5 वर्षानंतर मतदान येतं, तू नोटाचं बटन का दाबलं? लाभ असेल तर लोक प्रवृत्त होतात महाराज, लाभ नसेल तर प्रवृत्त होत नाही. तो म्हणला महाराज रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी कोणाच्या नोटाच आल्या नाही म्हणून नोटा दाबला. चांगलंय बाबा, तुला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची. लोक लाभ असेल तर प्रवृत्त होतात, लाभाची असोसे पुढे चाली म्हणा प्रवृत्ती. वा, धनाचा कृपणा लोभ जैसा. कोणता व्यापार करतात? लाभ होईल तो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुका म्हणे बरा, लाभ काय तो विचारा. मी लाभ शब्दावरच अख्खं कीर्तन काढायला लागेल मला. ते पाठांतर असलं का आपाप्रमाणे सुचतात, विषय सुचतात. प्रत्येकाची नजर लाभावर आहे आणि लाभाभिमुख होऊन प्रत्येक जण परमार्थ करतोय. जीवाला लाभाची इच्छा आहे. कोणाकडून? जीवाला लाभाची इच्छा जीवाकडून, जीवाला लाभाची इच्छा देवाकडून, जीवाला लाभाची इच्छा संतांकडून. विठ्ठल आजच्या अभंगात हे तिसरं आलेले, संतांकडून जीवाला होणारा लाभ. वा, जीवाकडून लाभाची इच्छा ठेवतो, जीव देवाकडूनही लाभाचीच इच्छा ठेवतो आणि जीव साधूकडूनही लाभाचीच इच्छा ठेवतो. जीव जीवाच्या दारात गेला तर लाभ असेल तर जातो, लाभ नसेल तर जात नाही. प्रत्येक जीव, आई बाप बाळाला जन्म देतात, लहानचं मोठं करतात, त्याला खाऊ पिऊ घालतात, कपडा लत्ता घालतात, शिकवतात. का बरं आईबाप मुलासाठी एवढे कष्ट घेतात? कारण आईबाप मुलाकडून लाभाची इच्छा करतात. माय बापे सांभाळी लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. माय बाप सांभाळी लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, माय बाप सांभाळी लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. विठ्ठल 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 जीवाला जीवाकडून लाभाची इच्छा आहे. कोणताही जीव कोण्याही जीवाकडे गेला तर काही लाभ असेल तर जातो महाराज. आई बाप बाळाला सांभाळतात, बाळाला पाळतात, पोसतात, शिकवतात, अलंकार लेववितात. लेकरा लेववी माता अलंकार. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं लेणं देणं चाललंय, पण हे सगळं लाभासाठी चाललंय. मायबापे सांभाळती लोभा कारणे पाळते. काय लाभ असतो त्यांचा? उतार वयात आमची आधार काठी होईल. वा,
उतार वयात आम्हाला आधार होईल, त्याही पेक्षा आमच्या इस्टेटीला वारसदार होईल. पांडुरंगाला जवळजवळ 5,000 एकर जमिनी माहिती असू द्या. पांडुरंगाला भरपूर जमिनी, ज्ञानोबरायला लय जमिनी. जुन्या काळात एखाद्याला जर मुलबाळ नसेल, बंद करा, जुन्या काळात जर एखाद्या व्यक्तीला जर मुलबाळ नसेल तर ते उत्तराधिकारी म्हणून इतर अधिकारात विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट पंढरपूर नाव लावून द्यायची. जुने लोक ज्ञानेश्वर महाराज नाव लावून द्यायचे, म्हणून देवाला भरपूर जमिनी आहेत. गावगाव जमिनी निघू राहिल्या. ज्ञानोबरायची 8 एकर जमीन वेल्हा तालुक्यात निघाली महाराज. लोकच वापरत होते आणि लोकच खात होते, पण ते वीरमावली हे आल्यावर त्यांनी ते शोधलं. आणि आमचे गोपीचंद कदम साहेब ज्यावेळेस पंढरपूरला प्रांत झाले, गोपीचंद कदम साहेब म्हणजे आपल्या शिरापूरचे होते बघा, शिरापूर बाबांना माहिती. आणि मग त्यांनी पांडुरंगाची जवळजवळ 54 मंदिरं मोकळी केली. पंढरपुरात पांडुरंगाची 54 मंदिरं येतं, लोकच खात होते महाराज. मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती नाव होतं ना, ती मंदिरं 54 जमा झाल्यापासून त्यांनी नाव ठेवलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती. मंदिरे का लिहिलं? हे नाही, माहिती असलं पाहिजे. वा, तर ते देवाच्या नावाने लोकांनी, एखाद्याला उत्तराधिकारी नसल, वारस नसल तर जुने लोक देवाला द्यायचे. आताचे नाहीत, आताचे लय आतल्या गाठीचे आहेत. देवाला तर द्यायचे नाही, पण देवाचंच घेतल्याशिवाय राहायचे नाहीत महाराज. पण जुन्या काळात मात्र लोक देवाला दान धर्म करायचे असो. आणि मग कोणीही व्यक्ती आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक जणाला जीवाकडून लाभाची इच्छा आहे. कोणताही जीव कोण्याही जीवाकडे गेला, लाभ असेल तर जातो, अन्यथा जात नाही. गंगूबाई रंगूबाईला भेटायला गेली, पण हात माग घेऊन गेली. गंगूबाई आपलं रंगूबाई, वा वा वा, काय घर सारावलंय, वा काय रंग दिलाय, काय स्वयंपाक, काय कपडे धुतलेत, काय घर बांधलंय. म्हणजे बसा ना. बसल्या. कस काय येणं केलं, एवढं वर्णन केलं, आता चौकशी करावं लागणार. लय गप्पा हाणल्या. म्हणजे येणं कसं काय केलं, काय नाही म्हणले, ताक लागत आहे द्या तेवढं. आणि मग चरवी पुढं गेली. ताकाला गेली, पण चरवी मागं ठेवली होती. आधी गप्पा बिप्पा हाणल्या आणि रंगूबाईने गंगूबाई हातोर आणली, आणि हातोर आणल्यावर मग ताक घेतलं. कोणताही जीव कोण्याही जीवाकडे गेला तर काहीतरी लाभ पाहून जातो. ज्या अर्थी कीर्तनकार पुढच्या माणसाची स्तुती करतोय, त्या अर्थी पुढच्या माणसाला तुम्ही शेठजी आहेत, तुम्ही फार मोठे उदार आहेत, असं तसं वर्णन केलं. लोकांनी समजून घ्यायचं शेठजी सकट की आपल्याला आता मात्र पंगत घालावं लागणार, आता आपल्याला पावती फाडावं लागणार. कोणताही कसाही बोकडाला आधी पाणी का पाजितो, त्याचं कारण त्याला कापायचं असतंय. असो कोणताही जीव कोण्याही जीवाकडे गेला तर लाभ पाहून जातो, तसा जात नाही बा. विठ्ठल आमच्या दिंडीत यावर्षी एक PSI होते चालायला महाराज. PSI होते बडगुजर साहेब, मुंबईचे. PI होते, PSI नाही, PI होते बडगुजर साहेब. आणि नव्या मुंबईला ते PI आहेत. ते आले, मग मी त्यांना पहिलंच कीर्तन दिलं. ते कीर्तन करतात, फार श्रद्धा, फार भाविक. त्यांनी सांगितलं कोरोनाच्या काळात एक मोठा श्रीमंत मनुष्य वारला, आणि मग त्याचं प्रेत आम्ही ते गुंडाळलं म्हणले. आणि त्या रुग्णवाहिकेमध्ये त्याच्या घरी घेऊन गेलो, तर घरचे वरून दुसऱ्या मजल्यावर चढले. इकडं आणू नका, तिकडंच ठेवा. का बरं? आता त्याच्यापासून लाभ नाही ना, काही लाभ नाही म्हणून प्रवृत्ती नाही आत्तापर्यंत. भला श्रीमंत मनुष्य, घरात आणू नका, मला आम्ही पॉझिटिव्ह, बाहेर ठेवा त्याला. अहो म्हणले, पण याचं तोंड तरी पहा, तुमचंच प्रेत आहे का काय? कारण त्या काळात कोणाचं कुठं मराठ्याचे मुसलमानाच्या भाषणात गेले, मुसलमानाचे मराठ्याच्या भाषणात आलेत महाराज. कायच भरोसा नाही. ज्याचा कधी 40 हवा होत होता त्याचा 10वा झाला, ज्याचा 10वा होत होता त्याचा 40वा झाला महाराज. असो, असं 2-4 वर्षातून एकदा आलंच पाहिजे बरं. असो, म्हणजे माणसं सुतोर चलत येईल महाराज. नाही तर सध्या पैशामुळं कोणी कोणाला मानायला तयार नाही. त्याचा अधिकार काय, त्याची सेवा काय, आपला हरिपाठ नाही तरी ते त्याला कट हानीत आहे. वा वा, तू देव तुलाच कट करीत, तर थोडा दमदर बघ, बरं थोडा दमदर. इथं दमाने काम केलं का बरोबर फळ भेटत महाराज. आणि मग झालं असं. अहो म्हणले, ते तोंड तरी पहा. नाही तोंड पाहायचं नाही, ते तर तुम्ही न्या जाळायला. अहो पण ते कोणीतरी निदान जाळायला तरी या. असं नाही आमचं कोणी येणार नाही. पण 2 मुलं, ती बाई, त्याची बायको रडाना, पोरग रडाना. घेऊन जा. लाभ नाही. दार लावणार तेवढ्यात पोरगा खाली आला पळत. म्हणले, का हो?
तोंड पाहायचं बापाचं. म्हणले तोंड नाही, हात कुठे आहे म्हणले त्यांचा. म्हणले का? वरून आई सांगायची हातापाशी काप आणि त्यांच्या बोटात अंगठी आहे, त्या अंगठीत 5 लाख रुपयाचा हिरा बसवलेला आहे, तेवढी अंगठी काढून आण म्हणले. लाभ असेल तर प्रवृत्ती, लाभ नसेल तर निवृत्ती. एवढं कळून तुम्ही जर शाने झाले नाही आणि या मंदिराला मदत केली नाही तर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते. एवढा दृष्टांत डोक्यात ठेवायचा महाराजा. म्हणजे पोरगा पळत आला, त्या पोलीस साहेबाला वाटलं निदान बापाचं दर्शन घ्यायला आला का काही बहुतेक. त्यांना पाय उघडा करू नका आणि तोंड उघडं करू नका. त्यांचा उजवा हात कुठे म्हणले हां, आणि ते चाकूने तेवढं फाडा म्हणले आम्हाला हात पाहायचा. म्हणजे का? त्यांच्या हातात जी अंगठी ती सोन्याची 1-2 लाख रुपयाची अंगठी, त्यात 5 लाख रुपयाचा हिरा आहे, तेवढं काढून आणायला. आई म्हणायची हा त्या उजव्या हातात आहे, डाव्या नाही. वरून आई सांगायची खरं ना मी तिथं असतो ना तिला अशी वरूनच टाकली असती खाली मला. असो काय माणसं लोभीन, काय लाभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवाला अपेक्षा जीवाकडून लाभाची आहे, जीवाला अपेक्षा देवाकडून लाभाची आहे. कोणताही जीव कोणत्याही देवाच्या दारात गेला का पहिला लाभ असेल तर देवाला नमस्कार, लाभ नसेल तर देवाला नमस्कार नाही. आज साईबाबाच्या दारात गर्दी का, बालाजीच्या दारात गर्दी का? त्याचं हेच कारण आहे काहीतरी भेटत आहे. वा असं. अहो चांगल्या चांगल्या माळकऱ्याच्या घरात ज्ञानोबराय तुकोबरायचे फोटो नाही, बिगर माळकऱ्याचेच फोटो लावले, त्यात त्याचे नावं मी घेऊ शकत नाही आता महाराज. बिगर माळकऱ्याचे फोटो लावले आहेत, माळकऱ्याचे ज्ञानोबराय तुकोबरायचे फोटो नाही. म्हणलं का आहे स्वामी बाप्पू आम्हा गळ्याने माळी नाही म्हणले, त्यांचीच कृपा आहे. असं का? मग जेव्हा पांडुरंगाचा नांगर फिरन तेव्हा कळन तुला. विठ्ठल विठ्ठल कोणताही जीव कोण्याही देवाकडे गेला तर त्या देवाकडून काय लाभ होईल याचा पहिला विचार करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सत्वर पावग मला भवानी आहे रोडगावा. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगावा येईल तुला. रोडगावा येईल तुला भवानी आहे रोडगावा येईल तुला. रोडगावा येईल तुला भवानी आहे रोडगावा येईल तुला. सत्वर पावग मला भवानी आहे रोडगावा येईल तुला. सत्वर पावग मला भवानी आहे रोडगावा येईल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगावा येईल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगावा येईल तुला. भवानीच्या दारात गेले, रोडगा वाहील तुला हे उत्तरार्ध आहे. पूर्वार्धात लाभ सत्वर पाव ग मला पाव, नुसती उशिरा पाव नको, सत्वर पाव म्हणजे पाव आणि मिसळ बी घेऊन ये सगळं. सत्वर पाव लवकर पाव. देवाच्या दारात गेले आणि मग पावली तर रोडगाव आहे ना तुला, अन्यथा नाही. सगळा अभंग बघा, त्याच्यात बरीच सकामता सांगितलेली. ते रूपक वेगळ्या अंगाने, पण त्याच्यात आपली भावना त्या नातरायांनी, नामदेवरायाने, जनावरांनी रेखाटलेल्या आहेत महाराज. सगळे रूपक बघा तुम्ही महाराज. वा. जीवाला जीवाकडून लाभाची अपेक्षा आहे, जीवाला देवाकडून लाभाची अपेक्षा आहे. 5 वर्ष आमच्या दिंडीत एक माणूस चालायचा महाराज माऊलीच्या सोहळ्यात, आणि अनवाणी चालायचा. असं ऊन पडलं गेल्या वर्षी महाराज सोहळ्यात, बोलतोच ऊन. या वर्षी जरा सावली होती, या वर्षी सोहळा उशिरा होता. गेल्या वर्षी असं ऊन पडलं महाराज, आणि एवढे पाय पोळायचे तरी एक मनुष्य अनवाणी चालायचो. आम्हाला चपला पोळायच्या, त्याला डांबरी पोळत नव्हती, पोळत होती, पण त्याने ताण स्थितिक्षा स्वभाव होतं. वा. त्याने ते सगळं आवरून धरलं होतं चालायचा. मी म्हणलं खरंच लई वारकरी पाहिले तुमच्या खालोखाल. मी तो नकास काय? अरे म्हणलं सगळं ढोंग करता येईल, असल्या उन्हात अनवाणी चालायचं ढोंग नाही करता येणार मला, सगळं ढोंग करता येईल. काय सेवा आहे तुमची, काय पांडुरंगावर प्रेम, काय वारीवर प्रेम. होतं म्हणत तसं नाही. मग त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणांनी सांगितलं 5 वाऱ्या अनवाहानी करा म्हणजे तुमच्या घरात पाळणा हलल. म्हणजे यंदाच वर्ष, पुढल्या वर्षी वारीला बी येणार नाही. म्हणजे का गेल्या सालीच पोरग झालंय म्हणजे. वा. आता तुमच्या मैतीलाच बोला म्हणलं आम्हाला. आता विठ्ठल जीवाला जीवाकडून लाभाची अपेक्षा आहे, जीवाला देवाकडून लाभाची अपेक्षा आहे. तसे जीवाला साधूकडून लाभाची अपेक्षा आहे. साधूच्या जवळ जी आलेली माणसं आहेत ना, ती साधूचा खिसा चापायला आलेली असतात महाराज. हे साधूने ब्रह्मज्ञान द्यावं, अथवा साधूने आपल्याला काही उद्धाराचं साधन सांगावं, साधूची सेवा आपल्याला काही काया वाचा मने घडावी.
ही अपेक्षाच नाही. साधूला गंडावणारे लोक जन्मले ते विशेष महाराज वा. साधूला काळ गंडवू शकला नाही पण लोकांनी गंडावलं महाराज वा. अशी लोक आहेत महाराज. काळाच्याही पुढचे महाकाळ आडनावाचे नव्हे. विठ्ठल साधूलाही खिशेचा फरणारी माणसं आहेत महाराज वा. साधूकडूनही समाजाला लाभाची अपेक्षा आहे व्यवहारामध्ये. तसं परमार्थामध्ये सुद्धा कोणताही साधक साधूकडं ज्या वेळेस जातो सेवा करतो तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ आणि पुढं मग अपेक्षित आपुले. हे बघा आपुले आपल्याला काय अपेक्षित आहे ते त्याच्याकडून साधूकडून मिळवण्याचा प्रयत्न करतो. जे सांगा ती पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने वा. साधूच्या दारात लोक जातात पण काहीतरी अपेक्षा ठेवून जातात. साधूकडूनही लाभाची इच्छा आहे. ठीक आहे महाराज. साधूकडून संतांकडून हरिदासांकडून वैष्णवांकडून लाभाची इच्छा आहे. पण सध्या साधू काही दिसत नाही. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे हे समाधिस्थ झाले. ही सगळी मंडळी निघून गेली महाराज. मग आता त्यांचा आम्हाला लाभ काय. विठ्ठल आता जे टीव्हीवर साधू स्वामी आम्हा बाप्पू गुरु मावल्या मामा दादा बाबा यांनी आम्हाला चापलंय. आम्हाला त्यांच्याकडे जायची इच्छा नाही. आम्हाला इच्छा आहे ज्ञानोबरायकडे जायची तुकोबरायकडे जायची नाथ महाराजाकडं नामदेव महाराजाकडं यांच्याकडे जाण्याची इच्छा आहे. पण तिथून आम्हाला लाभ काहीतरी भेटावा. पण आता ते राहिले नाही. मग का आळंदीवारीला यायचं का बिजेला जायचं का पैठणला जायचं का त्र्यंबकेश्वरला जायचं का सासवडला जायचं अशी कोणी शंका घेईल. तर खरं सांगू ते जरी आज समाजाच्या नजरे आड झालेत तरीही त्यांचा तुम्हाला लाभच होणार आणि तरी त्यांचा तुम्हाला फायदाच होणार. काय सांगताय हो. पण ते गेल्यावर फायदा कसा काय. ते गेलेत मग त्यांचा फायदा कसा. तर ते गेलेत पण 3 गोष्टी ठेवून मागं गेलेत. कोणताही साधू गेला का त्याच्या 3 गोष्टी मागं राहतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं ज्ञान मागं राहतं. दुसरी गोष्ट त्यांची कीर्ती मागं राहते आणि तिसरी गोष्ट त्यांच्या समाधी मागं राहतात. कोणतेही साधू समाजाच्या नजरेच्या आड गेले मृत्यूलोकात आलं का जावं लागणार. काही देह ठेवून गेले काही देह घेऊन गेले काही देह घेऊन समाधीस्थ झाले. देह ठेवून जाऊ द्या देह घेऊन जाऊ द्या अथवा देह घेऊन समाधीत बसू द्या तरीही त्यांचे 3 गोष्टी मागं राहतात. 1 ज्ञान 2 कीर्ती 3 समाध्या. विठ्ठल साधू समाजाच्या नजरे आड झाले पण माग ज्ञान ठेवून गेले. राहिले ते ज्ञान जगा राहिले ते ज्ञान जगा जाण्याच्या 3 पद्धती आहेत आपल्याकडे. देह ठेवणे देह घेऊन जाणे देह घेऊन बसणे. वा. देह ठेवून गेले जोग महाराज गोविंद महाराज आमचे गुरुवारे घोले बाबा वैद्य बाबा देह ठेवून गेले. देह घेऊन गेले मानव देह घेऊन निज धामा गेले. वा. निळा म्हणे मानवी तनू जाती घेऊन वैकुंठा जिंकोनी हा काळा वरी गेले भूमंडळा. वा.
विमानी होती उपविष्ट असं एक प्रमाण आहे निळोबरांचं. देह घेऊन गेले, ठीक आहे, देह घेऊन गेले किंवा देह ठेवून गेले किंवा देह घेऊन बसले, समाधीत देह घेऊन बसले, वा, मग ठीक आहे बसले, पण त्यांचं पाठीमागं राहिलं काय? पाठीमागं त्यांचं ज्ञान राहिलं. नामावाने देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझे, राहिलं पण त्याचा आम्हाला लाभ काय? वा, ज्ञानोबरायचं ज्ञान मागं राहिलं. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65 अमृतानुभव. ज्ञानोबरायाने त्यांच्या जीवनात 21 ग्रंथ लिहिले. निवृत्ती महाराज वक्ते सांगायचे, पण कालावघात ते, कारण आपल्याकडे ज्ञानोबरायच्या नंतर 700 वर्ष यवनी सत्ता होती आणि 150 वर्ष ब्रिटिशांची सत्ता होती. त्याच्यामुळं मग या राजकीय उथलापथल झाली, गावाच्या गावं जाळायची, त्यात अनेक ग्रंथालयं जळली, पिढून पार वर्षानुवर्षण शतकानुशतकं लोकांनी जपलेली ग्रंथ गेली हो. असं आहे. आता ते मोठं प्रकरण आहे, ते सांगायला मला वेळही नाही, मला निकाल ऐकायचा आहे, बरं असो. आणि म्हणून ज्ञान मागं राहिलं. ज्ञानोबराने वशिष्ठ गीता लिहिलेली, वशिष्ठ गीतेची टीका, भावार्थ काढिला श्लोका, ग्रंथ रचिला नेटका, करुणी रचना दाविली, तैसाची अमृत अनुभव, सिद्धपीठी केला भाव, ते मुख्य ठेवणे राणीव, अनुभवी जाणे ती देव मन, तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिशील ये सृष्टी, तो येईल माझे भेटी, वैकुंठ पिठे विष्णूच्या, वा, त्यांचं ज्ञान मागं राहिलं. ज्ञानोबरायांचं ज्ञान मागं राहिलं. तुकोबरायांचं ज्ञान गाथारूपाने मागं राहिलं. नाथ महाराजांचं तर नाथ महाराज वारकरी संप्रदायातले प्रतिव्यास, जसं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, व्यासांचं वाङ्मय अगणित, तसं माझ्या नाथरायांचं वाङ्मय अगणित. कोणता ग्रंथ उघडा आहेच काही ना काही लिहिलं. आमच्या संस्थेत श्री गुरु विठ्ठल महाराज घोले होते, ते सकल संत वाङ्मयाचं वर्षातून एक पारायण करायचे महाराज, सगळं वाचायचे ते महाराज, रामायण वाचायचे, महाभारत सगळं वाचून काढायचे. वा, जेवढं संत वाङ्मय वर्षात एक पारायण झालं पाहिजे. तुम्ही वर्षातून एक जरी पारायण केलं तरी लय झालं. ते वर्षभर पारायण करायचे मला, वा. आणि मग त्यांनी ज्ञान ठेवलं, नाथांचं ज्ञान मागं राहिलं, सर्व संतांचं ज्ञान मागं राहिलं. पण त्या ज्ञानापासून आम्हाला लाभ काय? वा, ज्ञानेश्वरीचा लाभ कोणाला झाला नाही असं हात वर करा, 1 रुपया बक्षीस घेऊन जा, सापडायचाच नाही महाराज. वा, प्रत्येकाला ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करते. हरिपाठ दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतो. एक व्यक्ती एका माणसाला फडा बोलत होता, तो जो ऐकत होता तो सत्यवादी होता, पण शांत गप्प मौन धरून बसला होता. जो बोलला नंतर त्यालाच वाटलं आपण चांगल्या माणसाला बोललो, नंतर त्यानेच माफी मागितली. मी म्हणलं, का हो, तो बोलत असताना तुम्ही शब्दरूपी प्रतिक्रिया दिली नाही? हां, कमाल झाली. का बरं? तो म्हणला, मी हरिपाठातलं एक प्रमाण माझ्या जीवनात उतरवलं आहे. काय? कोणी काही सांगायला आलं का 3 गोष्टी करतो मी. ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान, मी सगुणाचं ध्यान करतो. मुखामध्ये नामपाठ, आणि काही बोलायला कोणी लागला मौन प्रपंचाचे, प्रापंचिक गोष्टी कोणी काढल्या का मौन धरतो. मी शांत राहिलो म्हणून अर्ध्या तासभर शिव्या दिल्या त्यांनी मला, पण अर्ध्या तासाने तो माझ्या पाया पडला. आणि जर मी प्रतिशब्द केला असता, तो आंबा तर मी तुंबा, दोघातून दोघाची एकाची तरी हाडकं मोडलीच असते मला. म्हणून ज्ञानोबरायचा हरिपाठ त्याला कसा एका वाक्यात कामाला आला. नामपाठ, मौन प्रपंचाचे. ज्ञानेश्वरी मंदिरात आले ना, ओव्या वाचा, हो, एकमेकीला ओव्या विचारा, एकमेकाला अभंग विचारा. लोक इथं विचारतात, तुमच्याकडं कोण आलं? सासरे आले. बरं, आता दोघं तिघं बसले. दोघात तिसरा आला का तिसरी चर्चाच नाही, पहिली राजकारणाची. महाराज, तुला किती हजार भेटले? वा, मी 2000 घेतले एकाकडून आणि मत दिलं दुसऱ्याला. वा, लवकर जाताना काळजी करू नका. बरं, असो. आणि म्हणून संतांचं ज्ञान जीवाला कृतार्थ करत आहे, गाथा कृतार्थ करत आहे, भागवत कृतार्थ करत आहे, निळोबरायचं वाङ्मय समाजाला कृतार्थ करत आहे. संत समाजाच्या नजरे आड झाले, ज्ञान ठेवून गेले, पण ज्ञानाचा लाभ लोकांना झालाच. विठ्ठल विठ्ठल. संत समाजाच्या नजरे आड झाले, पण माग कीर्ती ठेवून गेले. राहिल्या त्या कीर्ती जगा, राहिल्या त्या कीर्ती जगा, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले निगम
पण माग कीर्ती ठेवून गेले, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवून या वा, त्यांची कीर्ती माग राहिली. आणि आज गावोगावी लोक त्यांची कीर्ती गातात आणि संतांची कीर्ती गाऊन समाज कृतार्थ झाला. विठ्ठल 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 तया ते प्रशंसिता लाभाधी वा, त्यांचं वर्णन केलं का? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. किंवा वैद्य बाबाच्या मुखात एक ओवी कायम राहायची, काय? विठ्ठल विठ्ठल अशी ओवी वरून सुरुवात आहे. आता मला आठवणा. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, विपाये आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता. अजून एक ओवी ज्ञानेश्वरीत, संतांचं कीर्ती गावी, संतांची प्रशंसा करावी, संतांचा गुणानुवाद गावा. विठ्ठल 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 नया ते प्रशंसिता लाभाती. एक ओवी ते नाही, हे नाही, दुसरी ओवी लागती. अजून एक ओवी मला आठवणा आणि तुम्ही कोणी सांगणारच नाही, मला खात्री माहिती. मला तैसे हरपले आपण हीच ओवी लागत होती. टाळ्या वाजा त्या वारकऱ्यासाठी महाराज वा. तै आणि वैद्य बाबा सारखंच दिसायला आहे बघा. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे. मनोनी वान ही ओवी वैद्य महाराजाच्या मुखात कायम राहायची. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, मनोनी संतासी अखंड भजावे. मनोनी संतासी अखंड भजावे. मनोनी संतासी अखंड भजावे. मनोनी संतासी अखंड भजावे. त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. दास्य चरणी व्हावे लीन सदा. दास्य चरणी व्हावे लीन सदा. ही ओवी म्हणले का वैद्य महाराज हेच प्रमाण मानायचे महाराज. तैसे हरपले आपण पे पहावे, तरी संता ते पाहता घेवसावे. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, मनोनी संताशी अखंड भजावे. ही ओवी झाली का बुवा हे प्रमाण हमखास म्हणणार महाराज वा. तुम्हाला कसं माहिती? मीच प्रमाण म्हणायला राहायचो म्हणून मला माहिती महाराज. आम्हीच पंच कीर्तनात चाली म्हणायला राहायचो वा. सुंदर. संतांच्या ज्ञानाने लोक लाभान्वित झाले, संताच्या कीर्तीने माणसं लाभान्वित झाले. संत गेले, ज्ञान ठेवून गेले पण लोकाला लाभ झाला. संत गेले, कीर्ती ठेवून गेले, लोकाला लाभ झाला. संत गेले आणि माग समाधी राहिली. राहिल्या समाधी जगामाजी, राहिल्या समाधी जगामाजी, राहिल्या समाधी जगामाजी, राहिल्या समाधी जगामाजी. गेले योगी अनादि ते आदि, गेले राजा अनादि ते आदि, गेले विराज अनादि ते आदि, गेले विराज अनादि ते आदि. राहिला समाधी जगामाजी, राहिला समाधी जगामाजी, राहिल्या समाधी जगामाजी, राहिल्या समाधी जगामाजी. नामदेव महाराजाच्या गाथ्यात एका खाली एक आलेली प्रमाण आहेत. गेले योगीराज अनादीचे आधी, राहिल्या समाधी जगामाजी, त्यांच्या समाधी माग राहिल्या. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगामाजी. हे एका अभंगाची शेवटची 2 चरण आहेत. लगेच पुढचा अभंग आहे, गेले दिगंबर ईश्वर भोवती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. हे तिन्ही नामदेव महाराजांनी राहिलं. त्यांची कीर्ती मागं राहिली, लोकांना त्याचा लाभ झाला. त्यांचं ज्ञान मागं राहिलं, लोकांना त्याचा लाभ झाला. अहो त्यांच्या समाधी मागं राहिल्या. आपल्या भागात एखादा जर चांगला साधू झाला तर त्या साधूची आपण समाधी बांधली पाहिजे. मी कोळ सांगवीला गेलो होतो. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांनी जशी इथं ज्ञानोबराची समाधी तशी शांताराम व गुरुजीची समाधी बांधली महाराज वा. आपल्या गुरुजीची समाधी रोज तिथं सकाळची पूजा, नैवेद्य, संध्याकाळची आरती रोज होती महाराज. मग गावानेही गुरुरे घोलेबांनी शांतारामबाची समाधी बांधली. शांतारामबाच्या समाधीच्या समोरच विठ्ठल महाराज घोले यांची समाधी बांधली महाराज वा. गुरु शिष्य समोर राहिले. यांना म्हणायचं गुरु शिष्य पण सिद्धी नेले. हे पाहायचं असेल
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात कोळसांगवी गावाला जा. गुरु शिष्याची समोरासमोर समाधी. माऊलीच्या मंदिरात गुरु शिष्याची शेजारी समाधी. माऊलीच्या मंदिरात समाधी किती सांगा बरं. तुम्ही आळंदीत राहतात येतात, बोला माऊलीच्या मंदिरात समाधी किती सांगा. काय आता तुम्ही मंदिरात गेल्यावर काय पेढीच उचलायच्या धोरणात राहते काय बघता. मंदिरात सर्वात जुनी समाधी कोणाची? भोजलिंग काका. कारण माऊलीने आपल्या हाताने त्यांना समाधी दिली. भोजलिंगजाची समाधी आळंदी. ज्ञानराज बोधी तिघा जना पहिली. 2 नंबर समाधी झाली माऊलीची. वा ज्ञानदेव बैसले समाधी. पुढे आजान वृक्ष निधी. वा भागी पिंपळ क्षिती. स्वर्णाचा शोभत. द्रुपद आठवत नाही म्हणून मी म्हणतच नाही. सुंदर. पहिली समाधी भोजलिंग काका, नंतर ज्ञानोबा आहे. तशी तर ज्ञानोबारायचे 108 समाध्या झालेल्या आता. पण तूर्त या युगाच्या दृष्टीने किंवा आत्ताच्या 1000 वर्षाच्या दृष्टीने पहिले भोजलिंग काका, मग माऊली, नंतर केशरीनाथ स्वामीची समाधी पलीकडं, आणि नंतर लक्ष्मीनाथ स्वामीची समाधी. लक्ष्मीनाथ फार मोठे अधिकारी साधू होऊन गेले. पेशव्यांच्या काळात होते. फार मोठा अधिकार. ते पुण्यात उतरायचे आणि पेशवे म्हणायचे त्यांना आपल्या दरबारात घेऊन या. मग मला त्यांचा सन्मान करायचा आहे, त्याला मोठं धन द्यायचं आहे. लक्ष्मीनाथ स्वामी म्हणायचे साधू राजाकडे गेला नाही पाहिजे, राजा साधूकडे आला पाहिजे. बाजीराव पेशव्याला सांगा तुला जर यायचंच असं तर माझ्याकडे, मी नाही तुझ्याकडे येणार. जात नव्हते मला. इथं तर आम्हाला फोन आला ना 10,000 रुपये देतो, आम्ही कापडं काढूनही जाऊ. भरोसाच नाही काय, भरोसाच नाही आमचा मला. आणि मग लक्ष्मीनाथ स्वामी गेले नाही. मला लक्ष्मीनाथ स्वामीकडून अनुग्रह घ्यायचा आहे, मी त्यांना गुरु मानतो. एक दिवस बातमी कळाली की माऊलीच्या मंदिरात लक्ष्मीनाथ स्वामीने संजीवन समाधी घेतली. मंदिरात ही संजीवन समाधी लक्ष्मीनाथ स्वामीची कुठे सांगा बरं. केशरीनाथ स्वामीच्या समोरच आहे महाराज लक्ष्मीनाथ स्वामीची समाधी. आणि मग समाधीस्थ झाले. पेशव्याला फार वाईट पटलं. अरे आणि ते ज्ञानोबरायचे फार भक्त होते लक्ष्मीनाथ स्वामी. ज्ञानोबरायच्या परंपरेतलेच होते. ज्ञानोबरायच्या जेवढ्या परंपरा येतात तेवढ्या सगळ्या परंपरेतले ते लक्ष्मीनाथ स्वामी होते. आणि मग आलंय सुवर्ण मुद्रांची ताटं घेऊन आला महाराज. आणि एक एक मुद्रा आपल्याला गुरुला वायाची. आणि मग सोन्याचं नाणं लक्ष्मीनाथ स्वामीच्या समाधीवर ठेवलं का ते नाणं उडायचं आणि पेशव्याच्या कपाळाला जाऊन चिटकायचं. तुला लकलाभ, तू पैशावर साधू विकत घ्यायला निघाला का? विठ्ठल नाणं ठेवलं का कपाळाला चिटकायचं, त्यांनी नाणं ठेवलं का कपाळाला चिटकायचं. अखेर शेवट पेशव्याने सगळी नाणी गोळा केली. हे साधू घेणार नाहीत. वा जुन्या साधूचं चाललंय, आताच्या नाही. बरं काय माणसं होऊन गेली. रुपया उडवला अशी एक कथा आलेली. ऐका, एक आता माऊलीचा सोहळा झाला का 4च दिवसाने लक्ष्मीनाथ महाराज सोहळा होता मंदिरात. गेल्या वर्षी मी कीर्तन केलं त्याच्यामुळे हे सगळं मी पाहिलं. आणि आपली जी रोजनिशी ना त्या रोजनिशी त्यांची पुण्यतिथी मी टाकून दिली. मला नाविन्यपूर्ण काहीतरी असलं पाहिजे. असो, माऊलीच्या मंदिरात भोजलिंग काकाची समाधी, केशरीनाथ स्वामीची समाधी, लक्ष्मीनाथ स्वामीची समाधी आणि माऊलीची समाधी. तसं तर खरं सांगण्यासारखं असं आहे, ज्ञानोबराय समाधीला बसल्यावर अनेक साधू समाधीला बसलेले आहेत मंदिरात. भोवते देवडे तापस समाधीस बैसले. पूर्वार्ध आठवल का कोणाला? मला खात्रीने सांगतो, कारण काय आज अष्टमी आहे. हे कीर्तन उद्या असलं का मग आमचे वाघ आले असते. आमचे वाघ पायी येऊ राहिलेत मला. लय तयार माणसं आहेत आमच्या ग्रुपमध्ये. कोणतंही प्रमाण सांगितलं का मागचं सांगितलं मला. भोवते देवडे तापस समाधीस बैसले. सुवर्णाचा अश्वत्थ, सुवर्णाचा अश्वत्थ द्वारी स्थापोनिया वास. भोवते देवडे तापस समाधीस बैसले. वा माऊली समाधीला बसल्यावर दोन्ही बाजूने बरेच साधू माऊलीबरोबर समाधी घ्यायची म्हणून बसले. पण त्यांचा पुढं काय उल्लेख इतिहास सापडत नाही. तुम्ही जर कधी वाल्ह्याला गेले, वाल्ह गाव, तर तिथं वाल्मिक ऋषीची समाधी. आणि मग ते जुनं मंदिर पाडलं, नवीन बांधायचं म्हणून मोठा पाया घेतला. जसा पाया खोदायचा सगळ्या समाध्याच महाराज असे बसलेले साधू, फक्त सांगाडे महाराज असे बसलेले. 5-25 समाध्या पाहिल्यावर गावाने ते सगळं झाकून ठेवलं. नको हे कोण साधू येईन काय? इकडं पाय इकडं, इकडं डोकं इकडं, हे बसलेत बसू द्या.
आणि त्याच्यावरच मंदिर बांधलं मग महाराज. हे सगळे साधू वाल्मिक ऋषीबरोबर इथं समाधीला बसलेले. तसं माऊलीबरोबर बरेच साधू समाधीला बसलेले. मध्यंतरी फरचीचं काम सुरू केलं तर ना, मी संस्थानला अर्ज दिला होता की बा हे जरा जपून करा, खाली काय आहे हे फक्त आम्हाला माहिती, तुम्हाला माहित नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता काही नाही, त्याचंही काय घेणं नाही. बसा बसा बसा, तुमचं कामच नाही विशेष त्या सोडून. बरं असं हे जपलं पाहिजे. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. हे आपण जपलं पाहिजे. असो भोवते देवडे तापस समाधीस बैसले. माऊलीची समाधी आहे, ठीक आहे. त्यांच्या ज्ञानाने आम्ही लाभान्वित झालो, त्यांच्या कीर्तीने लाभान्वित झालो. पण माऊलीच्या समाधीचा आम्हाला फायदा काय, तर तो फायदा सांगतात, लाभ सांगतात अभंगाच्या पहिल्या. मोक्ष मुक्ती रे मोक्ष मुक्ती रे लहानपणी बाया दळायला बसायच्या महाराज. आणि त्या जातेवर म्हणताना ना अगदी महाराजांनी चाल म्हणली. मला माझ्या लहानपणच्या स्मृती जाग्या झाल्या. वा सुंदर. आणि 2 चाली एकत्र करून म्हणलेत ते. का बरं? कारण आता निकालानंतर दोघालाच एकत्र यावं लागलं. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. हात जोडून सांगतो, निदान आळंदीत तरी ह्या चाली म्हणू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथं आपण म्हणलं का हे तेच घ्यायला बसलेले आहेत महाराज. आम्ही गावगाव लोकांना सांगितलं का सांप्रदायिक म्हणलं लोक म्हणजे आम्ही इथून नाही आळंदीतून आणलंय, आम्हाला खाली पाहावं वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध ठेवणी म्हणायच्या महाराज. वा गोड ठेवण काढायची. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. मोक्ष आणि मुक्ती एकच. मोक्ष आणि मुक्ती काही 2 नाही. किंवा मोक्ष शब्दाने सलोकता आणि बाकीच्या मुक्ती शब्दाने स्वरूपता सायुज्यता. कोणत्या 4 मुक्तीतल्या कोणत्याही 2 घ्या. ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घेतलं, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ह्या सगळ्या मुक्ती माऊलीच्या दर्शनाने भेटतात. विठ्ठल याला सगळ्याला समाधीत प्रमाण आहेत, पण मलाही जायची घाई झालेली. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी सगळं. मोक्ष मुक्ती भेटते, रिद्धी सिद्धी भौतिक ऐश्वर आणि पारलौकिक ऐश्वर, रिद्धी सिद्धी हे सगळं भेटतं महाराज माऊलीच्या दर्शनाने. नाथ महाराज काही 10,000 लोकांना घेऊन इथं आले होते माऊलीच्या दर्शनाला. माऊली समाधीस्थ झाले आणि नाथांच्या स्वप्नात गेले. श्री ज्ञानदेवे येऊने स्वप्नात
सांगितले मात मज लागे दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊनी आळंदीशी काढा वेगी आणि मग आईशे स्वप्न होता आलो अलंकापुरी आलो तव नंदी माझारी देखिले द्वार गीता प्रेसच्या गाथ्यात नंदी शब्द नाही नंदी शब्दावरला अनुस्वारच पुसून टाकला तव नदी माझारी देखिले द्वार आता नदीतून दार कुठे मलाही नाही सापडणार बरं असो जसं लिहिलंय तसंच लिहिलं पाहिजे नंदी माझारी देखिले द्वार नाथ महाराज आले इथं अनुष्ठान म्हणलं नाथ महाराजांना वाटलं थोडक्यात आवरलं नाही का इथं नाथ महाराजांना 15 दिवस अनुष्ठान करावं लागलं का समाधीत सापडाना आता हे प्रकरण खरं द्वादशीला सांगतो आम्ही पण आता रिद्धी सिद्धी सांगायची म्हणलं की हे सांगावं लागलं 15 दिवस अनुष्ठान म्हणलं माऊली मला दर्शन द्या आणि मग माऊलीने 15 दिवसानंतर सांगितलं की नाथा नंदी उठवा नंदीपासून आत येण्याची जागा आहे आणि मग उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडले शिळा विवराची आत उतरले एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव ज्ञानोबरायचं ते दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे ते ज्ञानोबरायचं रूप पाहिलं नाथ महाराजांनी ज्ञानोबरायला मिठी मारली आणि मग नाथ महाराजांना ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यावर ज्ञानेश्वरी घेऊन बसले होते पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली असं पूर्वार्ध आठवते कोणाला तर सगळा मग म्हणावं लागेल मग जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवेली आवडीचा अध्याय उघडीला 9वा आता हे तुमच्यात नाही हे आमच्या जुन्या गाथ्यात हे चरण आवडीचा अध्याय उघडीला 9वा बोलियले ते धवा ज्ञानदेव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी घेऊन बसले होते मग बाहेर जी प्रत होती ती आमच्या नेवाशाला होती सच्चिदानंद बाबा आणि त्यांच्या मंडळीचं नाव सौदामिनी तर सौदामिनी ह्या सती चालल्या होत्या पण ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाला उठवलं आणि मग जिवंत झाले मग आता इथून पुढं काय करणार म्हणले काय नाही तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं आणि मग ज्ञानोबराय सांगायचे रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐशे गोड आतुडले आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा सच्चिदानंद बाबा लिहितसे सच्चिदानंद बाबांनी सगळं लिहून काढलं आणि मग त्या प्रतिवरून ती जी प्रत आहे ती माऊली समाधीत घेऊन गेली आणि त्या प्रतीवरून दुसरी प्रत उतरवली आणि मग सच्चिदानंद बाबाकडे जी प्रत राहिली त्या प्रतीवर लोक गावगावचे लोक यायचे उतरून न्यायचे आणि मग उतरून नेत असताना काना मात्रा वेलांटी उकार लोकाला कुठं जास्तही घालायची सवय आणि कुठं काढायची सवय आता कुंती शब्द आहे का नाही काही जण अनुस्वार पुशी देत त्याचा अर्थ कुत्ती होतो बरं असं आहे काही ठिकाणी अनुस्वार नको तिथं घालीत येत आणि नको काही तर काय शब्द घालीत येत भरोसाच नाही देववशे चित्ती 3 शब्द आहेत त्याला चाल लावायला जडे एखादे चाल लावताना आपला शब्द देववशे ज्याच्या चित्ती त्याची घडावे चांगलं आहे वा वा म्हणलं यांना पाकिट भरताना ना 200 रुपये वाढाव भरा म्हणजे आजच निघत येईल म्हणलं थांबायचं नाही असं आपलं घालायचं नाही तिथलं काय काढायचं नाही आणि लोकांनी असं खालीवर झालं मग नाथ महाराजांना ज्ञानोबरायला बोलून घेतलं ही जुनी प्रत घ्या आणि या प्रतीवरून वरच्या प्रती सगळ्या शुद्ध करा आणि मग नाथ महाराज ती प्रत घेऊन याला आले बाहेर आल्यानंतर आता नाथ महाराजांना वाटलं हे सगळा कार्यक्रम 2-3 दिवसात आवरण पण नाथ महाराजांना 15 दिवस अनुष्ठान करावं लागलं पहिले 5 दिवस नंतर 5 दिवस 20-25 दिवस इथं राहावं लागलं इथं कसलं काय इथं सगळं अलंकापूर उद्ध्वस्त झालं होतं कारण बादशाह येऊन गेला होता आधी अनेक एक चमत्कार जेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर मग तेव्हा रंकाशी आदर ज्ञानदेवे केला आणि मग काही स्वयंपाकाला काही राहिलंच नाही एकादशीच्या दिवशी भेट झाली ज्ञानोबरायांची शालिवाहन शके 1505 कार्तिक शुद्ध एकादशी आता उद्या येणारी एकादशी 1505ला भेट झाली होती वा आणि मग भेट झाली आपल्याला तर 5-6 दिवसच राहायचं होतं तिथं 20-25 दिवस मुक्काम करायची पाळी आली आता 10,000 लोक 20-25 दिवस सांभाळायचं खायला तर पाहिजे नाही इथं काय जेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर उद्ध्वस्त झालं होतं त्यांचाच अभंग आहे नाथ महाराजाचा मग आता काय करावं रिद्धी सिद्धी ज्ञानोबरायच्या समाधीच्या दर्शनाने नाथ महाराजांनी फक्त समाधीला प्रार्थना केली माऊली ह्या वनात येऊन आम्ही थांबलोत म्हणले इथं सगळं वन लागलं आजान वृक्षाचं आणि इथं काय भेटणार आम्हाला खायला मग लोकाला बोलवलं अरे इथं चरोली म्हणून मोठं गाव आहे जा तिथं काय भेटतंय का बघा मग बैलगाड्या निघाल्या
निघाल्या तर लोक इंद्रायणीच्या काठावर थांबले. म्हणले का हो इथं कोणीतरी मोठा वाणी आलाय, काय दुकान मांडलंय म्हणे बघा. आणि तिथं पाहिलं तर सगळं कणिक डाळ गूळ तांदूळ तूप बर्जरी वस्त्र काय लागल ते सगळं झाले ज्ञान देव मग ही सगळी मंडळी आली. कुठले म्हणले मी वाणी आहे. बरं इकडं कसे अरे 10,000 लोक इथं वनात येऊन बसते ना खायला प्यायला काय आपला धंदा चांगला होईल म्हणून मी परदेशाचा वाणी आहे, इथं दुकान मांडलंय. मग त्यांनी सगळं सामुग्री घेतली. म्हणजे बिल म्हणजे काला झाल्यावर द्या आता देऊ नका. अरे वा उधारीवर देणार नाही तर गावगाव लोक नगद भाई डिस्कोन उधार भाई खचको. बरं असं पैसा असेल तर थांबा नाही तर उधार असलं तर हाला. बरं आज रोख उद्या उधार वा. आणि मग काला झाल्यावर द्या. आणि मग सगळी सामुग्री आणली. नाथ महाराज गेले ते वाण्याला पाहिला. वा 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 काय गोरा गोमटा वाणी. आता काय सांगावं तुम्ही पाहिला असतं तर सोयरीकच दिली असती. बराच असा गोरा गोमटा वाणी. नाथ महाराजांना हात जोडले. नाथ महाराजांनी त्यांना हात जोडले. वाणी बाबा इकडं कसे अहो तुम्ही वनात मुक्काम टाकला इथं काय खायला ना खारडायला. हे उद्ध्वस्त अलंकापूर इथली सगळी वस्ती उठून पुण्याला गेलेली राहायला. इथं परकीयाचे आक्रमण झाले. लोकांनी परकीयांनी घरदारं जाळून टाकली होती सगळी. मग तुमचा मोठा सोहळा आला इथं त्यांना काही भेटल माझाही विक्रय होऊन मी आलोय. मग पैसे म्हणजे काला झाल्यावर द्या. बरं 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 बरं. आणि मग नाथ महाराज इथं अमावास्येपर्यंत थांबले. बरेच लोक दशमीला येतात एकादशीला थांबत आहेत आणि द्वादशीला हात हालीत मागं निघत आहेत. अरे येड्या हळदी हो इथं अमावस्यापर्यंत राहिलं पाहिजे. अमावस्ये दिवशी केला गोपाल काला मग वैष्णवाला लाभ मोठा. मग म्हणजे आधी जातात लाभ फेप काय नाही रटे विठ्ठल विठ्ठल. इथली अमावस्येचा काला झाल्याशिवाय इथली दहीलाही घेतल्याशिवाय जाऊ नये. जे इथले दहीलाही घेत नाही त्यांची लाही झाल्याशिवाय राहत नाही. इथली दहीलाही घेतलीच पाहिजे महाराज. वा घाटावर अमावस्याला काला आहे, मंदिरात अमावस्याला काला आहे. देहूकर वास्कर ही सगळ्याच्या अमावस्याला काले आहेत. आणि मग अमावस्याला काला केला. हे घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या पंक्ती बसल्या. भरपूर जेवली लोक. सगळे जेवणं बिवणं झाले. हात धुवायला इंद्राणीच्या काठावर गेले. वाणी नाही दुकानं नाही. अरे आणि याचे बिल कधी द्यायचं. वाणी कुठे आहे दुकान कुठे आहे काही माग गोष्ट नाही. कापटं सुद्धा पडलेली नव्हती महाराज. आणि मग सगळे नाथाला सांगायला आले. नाथ महाराज तर पळतच आले. अरे एखाद्याचं फुकटचं खाऊ नाही. फुकटचं खायला आपण काय वारकरी आहेत का. पारायणाला तरी बसत जा, हरिपाठाला तरी टाळ घ्या जा, नाही तर सतरांच्या टाकू लागत जा. एवढं मोठं मंदिर झाडायचं कधी. मंदिराचे मठपती ब्रह्मचारी येतं. हा इथं काय लेकरा बाळावाले आहेत काय काढीतीन झाडून. आपणच लेकरं आहेत आता त्यांची. सगळ्यांनी झाडू घेत जा. झाडू मला दरवर्षी कीर्तन द्यायचं जा. सगळे माणसं सोयीचे करतो बघा मी. काय मोकळ्या हाताने हालीत नाही यायचं. इथं सेवा करायची. इथं कीर्तनकाराचे पुण्य आहे ते सतरांच्या उचलणारा पुण्य आहे महाराज. वा पंक्ती वाढू लागत जा. आपल्या घरात पाहुणे आल्यावर आपण वाढू लागत होत की नाही. तसं आज आपण माऊलीच्या दारात आलो तर हे पाहुणे आहेत असं समजायचं. आपण पहिली पंगत वाढू लागायची. जो पंगत वाढील त्याला कधीच मणक्याचा आजार होणार नाही. म्हणजे चांगलं असून जेवण बिगर पंक्ती वाढतानी पुढल्या साली वाकडं तिकडं होणंच येणार ते महाराज. हा इथं वाढू लागायचं सेवा करायची. तुम्हाला इतकं बारीक नाही. मी बी एक मठावाला आहे म्हणून सांगतोय. आम्ही असंच सांगत होतो लोक स्वतःवर येते. नाही तर लोक आम्हालाच म्हणतात आणा बादली भरून विठ्ठल विठ्ठल. फार फायद्याचा बो आहे महाराज तुमच्या असो. आणि मग अरे कोणाचं फुकट घेऊ नाही. कोण हवा आणि काय. परत माऊलीच्या समाधी पुढे आले. माऊली हे काय प्रकरण आहे. आणि मग माऊली साक्षात प्रगट झाले. तो वाणी मीच झालो होतो आणि मीच तुम्हाला सर्व सामुग्री दिली. आणि मग झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊन. पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी. वा
अनेक एक चमत्कार, जेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर तेव्हा रंकाशी आदर ज्ञानदेवे केला, वाणी होणे आपण प्रत्यक्ष मांडिले दुकान, अन्न उदक सर्व जाण सर्वही पुरिले. वा, नाथ महाराज म्हणतात सर्व नाथ माझ्या माऊलीने दिलं, रिद्धी बी सिद्धी बी. तुम्हाला काही कमी पडलं ना, तुम्ही फक्त माऊलीला मागाव. वा, आवडी सांगा जीवीचे आर्त, माऊली पुरविती जानोनी. तुमच्या मनात काय, आज सगळेजण माऊलीला प्रार्थना करा, धर्माचं सरकार येऊ नक्की येणार. माळकऱ्याला सुद्धा धर्माला मत देता येऊ नये, काय माळी घालून फायदा आहे तुमचा. खोटीले माळ टांगली तुम्ही माळ घातली, काहीच फरक नाही. विठ्ठल मतदान देत असताना त्यालाच मत द्यायची इथून पुढं, जो आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करील. वा, जो आमच्या वारकरी परंपरेचा उच्छेद करणार नाही, जो आमचे तीर्थ क्षेत्र ग्रंथ याचा ज्याला सन्मान आहे, आदर आहे, आणि याला जो निधी देईल, ज्याला दुसरा समाज बघा कसा जागा झालाय. ते म्हणते ना आम्हाला लाख योजना द्या, पण आम्ही आमच्या धर्मालाच मत देणार मला. आणि आमचे म्हणते नाही ना वाज बरं असो. ते बघा वाजायला लागले. काय होतंय देवालाच माहिती. माऊलीला प्रार्थना करा, विठ्ठल मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. मोक्ष भेटतो, मुक्ती रिद्धी सिद्धी. पाहता समाधी ज्ञानदेव, ऐसा लाभ सांगे देव. मी म्हणलं आपलं तासभर करीन तर तासाच्याही पुढं चाललंय. ऐसा लाभ सांगे देव. देवाने हे सगळं सांगितलेलं आहे नामदेव महाराज. ऐके नामदेव आवडी. आता हे काय प्रकरण हे तुम्हाला मी आज सांगणार नाही. आता कीर्तन आहेतच रोज आळंदीत कुठं ना कुठं तुम्हाला सगळं ऐकायला भेटेल. हे भगवंताने ज्ञानोबराला सांगितलं. माऊली नामदेव महाराज नामा ज्ञानोबराची समाधी नुसती पाहिली तरी हे सगळं फुकट भेटतं महाराज. वा, जसे लाडक्या बहिणी योजनेचे फुकट पैसे भेटले बघा, तशी योजना आहे बघा. वर बघा, खाली काय बघा. आता सगळ्याला विनंती आहे, कोणती बाई 10 भाकरी थापिती पण पहिली दामटी अग्निनारायणाला देती. तसं तुम्हाला विनंती आहे, अग्निनारायणाला दिलं नाही तर त्या 10 भाकरी पचत नाहीत. तसं तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटतील, पहिली दामटी आमच्या ज्ञानेश्वरी मंदिराला द्या महाराज. वा, हो, मग तुमची लाडकी बहिणी योजना चालू राहील, नाही तर बंदच पडन. सगळ्या लाडक्या भावांनाही योजना ही पहिला आमच्या माऊली ज्ञानेश्वरी मंदिराला. विठ्ठल सांगायचा भागाचा आहे. हे देवाने नामदेवांना सांगितलं. ऐसा लाभ सांगे देव. देव सांगतात ऐके नामदेव आवडी. नामदेव महाराज ध्यान धरून ऐकतात. दर्शने नाशी व्याधी पिढा. माऊलीचं नुसतं दर्शन घ्या, व्याधी जाते, तुमच्या मागं लागलेली पिढा जाते. याला सगळ्याला कथा आहेत माझ्याकडं, हे सांगायला मी पुन्हा येईन. बरं, दर्शने नाशी व्याधी पिढा ऐसा सवंगडा. आम्हाला खेडोपाडी कीर्तनाची सवय लागलेली. ऐसा सवंगडा ज्ञानदेव. माऊली सांगाती आहेत. माऊली सवंगडा म्हटले माऊली लिहिलं. ऐसा सवंगडा. सवंगडा म्हणजे सांगाती, सोबती, जोडीदार. माऊली कशा कशाचे सांगाती आता सांगत नाही. वा, सगळी प्रमाण आहेत समाधीच्या अभंगात. त्याला मी म्हणलं ना आमचे पोरं आले नाही, ते पोरं तयार आहेत आमच्याकडं. मला कोणतं प्रमाण लागलं अचूक सांगत आहेत महाराज. असो, ऐसा सवंगडा ज्ञानदेव. आणि पुढचं प्रमाण लईच विचाराचं आहे. एका जनार्दनी मापारी. पूजा करतो त्याला पुजारी म्हणतात. वा, समाजाला पुढं नेतो त्याला पुढारी म्हणतात. आणि माप ज्याच्या हातात आहे त्याला मापारी म्हणतात महाराज. वा, ज्ञानोबराच्या हातात माप आहे बरं का, अचूक माप देतात ते. असो, लय प्रमाणे खासियत पण आता सांगत नाही. अनेका जनार्दनी मापारी. नांदतसे अलंकापुरी. आळंदीला कृतयुगामध्ये आनंदवन म्हणत होते, त्रेतायुगामध्ये वारुण म्हणत होते, द्वापार युगामध्ये कापिल म्हणत होते. आणि कलौब्रुते अलंकापुरीम कृतेच आनंदम ब्रूयात त्रेतायाम वारुणम स्मृतम द्वापारे कापिलम ब्रूयात कलौब्रुते अलंकापुरीम. आळंदीला 4 युगाची 4 नावं आहेत. नाशिकला सुद्धा 4 युगाची 4 नावं आहेत. म्हणजे सांगा, नाशिकला सांगू, इथं नाही सांगणार. बरं, कलियुगामध्ये याला अलंकापुरी म्हणतात. माझी माऊली आळंदीला राहते. ऐसा लाभ सांगे देव. ऐके नामदेव आवडे विठोबा रखुमाई. रखुमाई
भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठोबार कुमाई बोला पर्यंत थांबा. इथं काला त्रयोदशीला पण होईल सोय कुठं ना कुठं. आणि मंदिराचं काम चालू आहे. कामासाठी सगळेजण मदत करा. आणि सगळ्यांना विनंती आहे, येणारं जे 2025 हे साल आहे हे तुकाराम महाराजांचं 375वं वैकुंठ गमनाचं साल आहे. म्हणजे येणाऱ्या तुकाराम बीजेला तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि म्हणून तुकोबरायचा 375वा आपण तिथं हजर पाहिजे. याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात. आपण आळंदीवारीला आळंदीला येतो, पंढरपूरला पंढरपूरला जातो, पैठणला पैठणला जातो, पण देहुवारीला बीजेला येत नाही. बीजेला आलं पाहिजे सगळ्याला विनंती. तर 375वा तुकोबरायचा बीजोत्सव भला मोठा दिमाखात साजरा होणारे जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक असं मोठं पारायण. कुठं? भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला 50-50 एकराचं पटांगण आहे. घालेलं वाटांगण आणि मोकळं पटांगण. तर त्या पटांगणात असा 500 बाय 300 मंडप आहे. अर्धा किलोचं मंडप, अर्धा किलोमीटरचं मंडप आहे. असा 500 बाय 300 मंडप आहे. वॉटरप्रूफ मंडप. त्याच्यात 500 फॅन, 200 कूलर, प्यायला फिल्टर पाणी, 2 टाईम घरचं जेवण, 2 टाईम चहा, 1 टाईम नाश्ता. फक्त बिड्या काढ्याची काही सोय नाही आहे, तेवढ्या आपल्या पद्धतीने करा. तर सगळ्याला विनंती आहे मोफत. आणि ही सगळी सुविधा मोफत आहे. फक्त येत असताना देवडीकर प्रतीचा गाथा घेऊन या, नाही तर गीता प्रेसचा गाथा घेऊन या. तारीख आहे 9 मार्च ते 17 मार्च. 350वी बीज झाली 25 वर्षापूर्वी. आपल्याला कळत नव्हतं त्यावेळेस. आणि आता 400वा वैकुंठ गमन सोहळा होईल 25 वर्षांनी. त्यावेळेस आपलाच वैकुंठ गमन सोहळा झाला. असं काय भरोसा, कोण जगत आहे 25 वर्ष. सगळ्याला विनंती, आपले वैयक्तिक कार्यक्रम थोडे मागं ठेवा. मी तर सगळे कीर्तनं कॅन्सल केलीत. मला देहू संस्थान, भंडारा डोंगर समिती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य एकत्र येऊन फार सुंदर उत्सव आहे. महाराज सकाळून 1 लाख भाकरी येणार, संध्याकाळून 1 लाख भाकरी येणार. जेवणाची सोय सगळी, मुक्कामाची सोय सगळी सोय. आणि पटांगण आहे महाराज. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. स्वच्छतागृहांची सोय महिलांसाठी 200 टॉयलेट, पुरुषांसाठी 200 टॉयलेट. आणि काही जळत नाही तर मग पटांगण आहे लागण एवढं न्याहार अगदी याडा करून या. बरं असो. सगळ्याला विनंती की 9 मार्चला सुरुवात आहे, तर 8 मार्चला देहूला भंडाऱ्या डोंगरावर मुक्कामी यायचं. आणि मग 9 मार्चपासून असं गाथा पारायण, देखणं गाथा पारायण सगळ्यांची सोय होईल. मुक्कामाची, जेवणाची मोफत, रुपया खर्च नाही. आणि महिलांना तर अर्ध तिकीट आहे ना. 75चे पुढचे तर मुख्यमंत्र्याचं सासरच आहेत महाराज. ते सांगायचं सासरं आहे फुकाट चला वडा. सगळ्याला विनंती, पारायणाला या. आपले इधर आदरणीय सुखदेव महाराज आहेत आमचे गोरे. त्यांनी सांगितलं मी तर पारायण येणार, पण आमच्या जालना जिल्ह्यातून 500 वारकरी पारायण येणार. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी महाराज. वा, मोठं पारायण आहे. सगळ्याला विनंती, तारीख ध्यानात धरा. 9 मार्च ते 17 मार्च. आणि 8 मार्चला मग कमी यायचं आहे. 9 मार्चपासून पारायणाला सुरुवात होईल. आणि तुकाराम बीज 16 मार्चला आहे आणि 17 मार्चला काला. 16 मार्चला सकाळी तुकाराम बीजेचं फुलाचं कीर्तन होईल. 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे त्यावेळेस महाराज. खानदेशातली मंडळी मांडे घेऊन येणार आहेत. असं 1 लाख लोकाला एक भोजन, 50,000 लिटर दूध, ते लईच नियोजन आहे महाराज. काल एका जण आम्हाला आदरणीय जगताप परिवाराने 375 तुपाचे डबे जाहीर केले.
कोणताच स्वयंपाक तेलात करायचं नाही म्हणजे गावरान तुपात पार नेऊन गेले का लोकांनी गावात दंड थोपाटला पाहिजे महाराज हा. गावरान तुपात स्वयंपाक आहे महाराज असा घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या असो बरं असो लगेच तोंडाला पाणी नका येऊन देऊ. सगळ्याला विनंती आहे 9 मार्च ते 17 मार्च लिहून ठेवा. आदरणीय आमच्या महाराजांचं इथं वाङ्मय डायरी कीर्तन मालिका ती डायरी घ्या आणि त्या डायरीत लिहून ठेवा. आपल्याला 8 मार्चला मुक्कामी देहुला भंडाऱ्या डोंगरावर जायचं आहे. सुंदर वातावरण आहे. सगळ्याला विनंती सगळे गुणीजन गायक वादक सुरेश महाराज यावं लागला सुरानाम ईशः इति सुरेश वा सगळेजण या अशी विनंती. भोर बाबा आहे तिथं मनोहर महाराज भोर म्हणजे आमच्या अकोला संगमनेरचं भूषण आहे महाराज वा. वैद्य बाबा मारुती बाबांच्या बरोबरची मंडळीत महाराजी देहूकर माऊली शिष्य आहेत. आळंदीची जुनी माणसं आहेत पण कसं साधं आणि म्हणा असं तसं नाहीतर आमची गडी असे राहतात वाटतं ठेपाच पाहायला आलाय का काय कोणात ठेव वारीला आलाय का ठेपा पाहायला आलाय कोणात ठेव आणि म्हणून असं साधं राजा विठ्ठल हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय. नाही विचारिला कर्मी आपुला कमरे ज्ञानेश्वर रापाया पैकी करा. नामामने आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानोबराईच्या कृपेने गुरुवर्य त्यागमूर्ती गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने चालवलं असलं अखंड नाम सप्ताह. त्या सप्ताहामधील आज सकाळच्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार या ठिकाणी ज्यांनी कुठलीच परंपरा नसताना एक परंपरेला धरून जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी अनेक साधना करत असताना आम्ही भूषणानं सांगतो की आम्ही शिकत असताना 2700 विद्यार्थी आम्ही बाहेर फिरत असताना अनेक गोरे महाराज अनेक विद्यार्थी भेटत आहेत. तुम्ही कोणत्या वर्षाला पाठातले होते? काही लोक सांगतात केंद्रीय माऊलींच्या पाठाला, काही सांगतात केंद्रीय महाराजांच्या पाठाला. आम्ही सांगत असतो एका ठिकाणी कीर्तन मागे पुढे असलं तुम्ही कांदीला कुठल्या पाठालात आम्ही सांगतो की या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत. त्यापैकी आमच्या संस्थेतील 2700 माजी विद्यार्थीमधील कीर्तनरत्न की ज्यांनी 4 वर्ष सज्जन आहो. माऊलींनी माऊलीचं भाग्य असं आहे की आम्हाला आळंदीत आल्यानंतर गाथा मिळाला, ज्ञानेश्वरी मिळाली, पण जोग महाराज संस्थेला बसायच्या अगोदर माऊलीचे 200 का 300 400 अभंग पाठ होते. संस्थेला बसायच्या अगोदर 4ही वर्ष उमरेकर धर्मशाळेमध्ये राहत होते. आम्ही गुरुवारी महाराजांच्या धर्मशाळेमध्ये केंद्रीय महाराज धर्मशाळा जुनी धर्मशाळा बाबा तिथे राहत असताना अगदी 4 वर्ष फक्त माऊलींनी जोग महाराज संस्थेचे जे परंपरेचे सेवा आहेत तेवढ्या सोडून एकही या ठिकाणी बाहेर सप्ताह केला नाही. जोग महाराज संस्थेचे परीक्षेला सुद्धा म्हणले नाही मी परीक्षा दिली तर संघर्ष होईल, परीक्षासुद्धा या ठिकाणी जोग महाराजांच्या 4 वर्षात आहे तीच परीक्षा आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात ज्यांनी अगदी आपल्या त्यागातून आपल्या परिश्रमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर ज्यांचं आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे असे वारकरी भूषण हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊलीने या ठिकाणी कीर्तन केलं. त्याबद्दल सर्वांनी एकदा जोरात माऊलीचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. कीर्तनच नाही अनुभव आले अंगा एकमेका सहाय्य करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचं जागतिक कीर्तीचं काम चालू आहे. आणि त्या कामाकरता 2-3 वर्षापूर्वी माऊलीने मला वाटतं 25,000 रुपये देणगी. मी म्हणलं माऊली देणगी तुम्ही देऊ नका, गुरुवारी बाबा सांगायचे कीर्तनकांनी फक्त शब्द खर्च करायचे असतात. पण माऊली म्हणले नाही, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी माझा प्राण आहे, सर्व वारकऱ्यांचा प्राण आहे. तर ज्ञानेश्वरी मंदिराकरता गुरुवारी बाबांनी 1-1 रुपया गोळा करून ही वास्तू निर्माण केली. आणि ते सगळे वारकरी संप्रदाय करताय 25,000 रुपये माऊलीने 3 वर्षापूर्वी देणगी दिली होती. आणि आत्तासुद्धा माऊलीला विनंती आहे की आज या ठिकाणी माऊली 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. आपण आता पुढच्या वर्षी दशमीची सेवा स्वीकारावी, कारण येणाऱ्या काळामध्ये वारकरी तुमचे येतात
आणि वारकरी आता आल्यामुळे त्यांनासुद्धा श्रवण करता येतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की थोडंसं तुम्ही बदल केला तर बदल, कारण संस्था तुमचीच आहे. तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं, आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. एकाच आईचे लेकरं आहोत आपण जोग महाराज संस्थेचे. तर मग नक्कीच पुढच्या वर्षी या ठिकाणी जगताप महाराजांनी सुद्धा मला सांगितलं की आपण पुढच्या वर्षी थोडंसं सकाळच्या सत्रातली थोडं कीर्तन सेवा पुढे ढकलून तुम्हीसुद्धा डायरी फक्त खालीवरी करा, एवढीच विनंती आहे. कारण माऊलीचा सुद्धा उत्सव त्यांच्या मठात चालू आहे. 4 मजली बिल्डिंग आपल्या मठ इंद्रायणी हॉस्पिटलच्या मागं त्यांचं या ठिकाणी खूप मोठी धर्मशाळा माऊलीने बांधली आहे. तिथे त्यांचं 4 ते 6 तुकाराम गाथा चरित्र तिथे चालू आहे. आणि अगदी कुठे या ठिकाणी असेल तर आपुलकीने संस्थांबद्दल माऊलींचं विधान असतं. आणि या संस्थांच्या माध्यमातून माऊली आम्ही शतशः ऋणी आहोत. फक्त या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी, कारण मला माहिती आहे हक्काचे गुरुबंधू आपण जसं ढोक महाराजांनी यावर्षी सर्व गुरुबंधूंचा कार्यक्रम केला, तसं एकदा तुम्ही डोक्यात आणा. आपण कार्य करणारी मंडळी आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण 2007चे जेवढे काही विद्यार्थी आहेत, एक आपण आगळा वेगळा कार्यक्रम, कारण आपण पुढाकार घेतला की सगळे गुरुबंधू एकत्र येतात, तर नक्कीच आपण तोही कार्यक्रम एकदा डोक्यात असू द्या. कारण माऊलीकडे खूप मोठी ताकद आहे. उभा महाराष्ट्र हलवत, मागे नाशिकला कार्यक्रम केला. जेवढे काही राजकारणी आहे, जेवढे काही सगळ्या पक्षाचे एका व्यासपीठामध्ये होते, एकाच पंक्तीला जेवायला, विरोध गाडीत असायचे. या ठिकाणी संपूर्ण नाशिकल्यात फार मोठा कार्यक्रम माऊलीने संपन्न केला. तर माऊली येणाऱ्या काळामध्ये झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवाळा. येणाऱ्या काळामध्ये आमचा सुद्धा प्रयत्न आहे. गुरुवारी बाबांच्या आशीर्वादामध्ये जास्त वेळ नाही, पण आता वेळ या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. पण मनसा चिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतित. येणाऱ्या काळामध्ये ज्ञानेश्वरी मंदिराचा सुद्धा कळस तोही आपल्याला सुवर्णाच्या याच्यामध्ये सोन्यामध्ये बसवायचा आमचा मानस आहे. त्याच्याकरता प्रयत्न सुद्धा माऊली चालू आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते सुद्धा अगदी तो कळस आपल्याला दिसणार. त्याचे साक्षीदार तुम्ही आहातच, आपण सुद्धा आहात. माझी विनंती आहे सर्व भाविकांना, अगदी 1 ते 1.5 वर्षाच्या अगोदर आता वारीनंतर त्याचा कलशारोहणचा मुहूर्त काढून आपल्याला ज्ञानेश्वरी मंदिराचा कळस लवकर कसा बसेल. अंतिम टप्प्यातलं काम 2 कामं बाकी आहेत. लाईटिंगचं आणि कलरचं काम 3 ते 3.5 कोटी रुपयाची आवश्यकता ते उपलब्ध करण्याची आमचा सर्व विश्वस्तांचा भाविकांचा मानस आहे. तर माझी विनंती असेल की आपण सुद्धा माऊली जिथे जाता फक्त तुम्ही शब्द खर्च करा, एवढीच विनंती असेल. आणि आपल्याला लवकरात लवकर या मंदिराचा कळस बसवायचा. दुसरी छोटीशी निमंत्रण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की 23 जानेवारी ते 30 जानेवारी गुरुवारी महाराजांचा तपपूर्ती सोहळा या मंदिरामध्ये संपन्न होतो आहे. 2 सत्र कीर्तनाचे आहेत. मुक्त अन्नदान. गुरुवारी महाराजांनी आयुष्यामध्ये फक्त 2च गोष्टी केल्या, ज्ञानदान, अन्नदान. माऊली धर्मशाळा बांधल्यापासून केंद्रीय महाराज संस्थेमध्ये एकही खोली भाड्याची नाही, एकही विद्यार्थ्याचे पैसे घेतले जात नाहीत. सेवा म्हणून या ठिकाणी स्वीकारली जाते. तर 23 जानेवारीला गुरुवारी महाराजांचा प्रथम तपपूर्ती सोहळा संपन्न होतो आहे. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सकाळी 10 ते 12, संध्याकाळी 4 ते 6, अन्नदान असं विविध कार्यक्रमाने ते संपन्न करायचा मानस आहे. त्याच्याकरता आपण सुद्धा सर्वांना निमंत्रण असेल. आपण सर्वांनी या पारायणला या. इथे मोफत व्यवस्था, राहायची व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था. फक्त माऊलीने सांगितलं स्वतःच्या खर्चाने यायचं. आता हाफ तिकीट आहे, तेवढं आपण सांभाळायचं. आणि एखाद्याला नसेल तर आम्हाला सांगा, आम्हाला तर काही मागणं पुढं फुफुडा उडं, लक्षात ठेवा. आणि आज सर्व टाळकऱ्याला धन्यवाद देतो ज्यांची उपस्थिती लाभते. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अगदी वारकरी संप्रदायामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यागमूर्ती मनोहर बाबा और ते सुद्धा आलेले आहेत. आणि इकडे अगदी अयोध्येला कधी गेलात तर आपल्या हक्काचं घर अयोध्येला झालं आहे. अयोध्येला जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी अगदी मंदिरा शेजारी, राम मंदिरा शेजारी कोणाला जागा नसेल, ऐका बरोबर ना महाराज, जागा नसेल तर या ठिकाणी दशरथ महाल शेजारी आमचे महंत संसारिक असून नेवासा तालुका, अगदी या ठिकाणी महंत कृष्ण बिहारी दास आणि महाराष्ट्रातील कानेपनाथ महाराज डेरे यांनी सुद्धा 2 मजली धर्मशाळा तिथे बांधली आहे. अगदी कमी खर्चात. महाराज तुम्हाला विनंती असेल, आपले लोक नको तिकडे खर्च करतात, धर्मशाळा म्हणलं की कंजूसपणा करतात, पण ॲडजस्ट करा. कारण या ठिकाणी आपलं घर म्हणजे अयोध्येला आता आमचं घर झालं. आम्ही नेहमी जातो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, 3 स्टार हॉटेलमध्ये आमची व्यवस्था असते. आपलासुद्धा मोठा कार्यक्रम अयोध्येला आहे. पुढं 5000 लोकांचा मानस आहे. ढोक महाराजांची रामकथा अयोध्येला आहे. आपला मानस आहे संस्थांच्या माध्यमातून. तर विनंती आहे, त्यांनी तिथे धर्मशाळा बांधली, तिथे जा. ते सुद्धा या ठिकाणी आले. लोहगावचे खूप मोठं सहकार्य त्यांचं माऊली आपल्याला असतं, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी सायंकाळी 4 ते 6 थोडासा टाईम चेंज झाला, कारण त्यांना थोडंसं माहिती नसल्यामुळं, अर्थात त्यांना 3 कीर्तन असल्यामुळं गुरुवर्य
उल्हास महाराज सूर्यवंशी बाबा यांचं 4 ते 6 कीर्तन टायमिंगमध्ये आहे, पण त्यांना आज 3 कीर्तन बाहेर गावी असल्यामुळे 3 ते 5 या वेळामध्ये उल्हास महाराज सूर्यवंशी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांचं कीर्तन होणार आहे. सर्व टाळकरला विनंती आहे, आपण 3 ते 5 या वेळामध्ये आजचं कीर्तन श्रवण करायचं आहे. संध्याकाळची भजन सेवा आदिनाथ महाराज सटले गुरुजी, महादेव महाराज सगळे, व्यंकटेश महाराज फड यांची होणार आहे. आजची पंगत 1 सेकंद घेतो मिनटं. या ठिकाणी राधाबाई कराड चिखली, शिवाजी नांदे उद्योजक दिघी, दत्तात्रय सूर्यवंशी सूर्या हॉस्पिटल कृष्णानगर चिखली, बाबुराव शिन्नरकर आंबळे, सोमनाथ पोपट भुजबळ शिक्रापूर, दत्तोबा बिरदवडे यांच्या स्मरणात राजेंद्र बिरदवडे यांची पंगत आहे. महादेव बाबाजी सोनवणे, एस जी नागरगोजे, ज्ञानोबा बाबुराव गित्ते, आबासाहेब बाबुराव केंद्रे, जनार्दन रामराव शिरसाट यांची पंगत आहे. आणि उद्या सकाळी शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा यांचं 10 ते 12 कीर्तन होणार आहे. आज बाबा थकले तरी पायाला प्लास्टर आहे. मग अशी भेटायला गेलो, म्हणलं बाबा सेवा, म्हणले मी येणार. 1 तास 1.5 तास बाबांची सेवा आहे. आणि उद्या संध्याकाळी 4 ते 6 गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांची या ठिकाणी सेवा होणार आहे. तर जाता जाता विनंती आहे की आपण सर्वांनी कार्यक्रम श्रवण करण्याकरता या ठिकाणी माऊलीला पुन्हा विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी सेवा दिली त्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे संस्था माऊलीचं शतशारुणी आहे. ज्ञानदेव तुकाराम